रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ यंदा 10 जून मंगळवार ज्येष्ठ पौर्णिमेला आलेला आहे वटसावित्रीचं व्रत। या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात। या दिवशी वडाच्या झाडाला धागा गुंडाळताना एक चूक महिलांनी अजिबात करू नये। या दिवशी वडाची पूजा होईपर्यंत उपवास केला जातो। काही जण संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवसांपर्यंत उपवास करतात। या दिवशी वडाची पूजा केल्यानंतर वडाला 7 फेरे घेतले जातात। वडाला धागा गुंडाळत असताना सर्वप्रथम तो धागा हा सुती घ्यावा। सुती सोडून दुसरा धागा घेऊ नये। त्यानंतर धागा पहिल्यांदा त्याची गाठ बांधली जातात। काही जण धागा फक्त अडकवतात। तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी करा। त्यानंतर डावीकडून उजवीकडे कधीही प्रदक्षिणा उलट्या घालू नका। उजवीकडून डावीकडे प्रदक्षिणा 7 घालायची आहे। त्यानंतर उरलेला जो धागा आहे तर ते धाग्याची गुंडी आपल्याला गुंडाळून तिथेच ठेवायची आहे। उरलेला धागा कधीही तोडू नये व उलट्या प्रदक्षिणा घालू नये।